एका बाजूला राज्यात हजारो कोटींच्या विकास कामांच्या घोषणा, नव्या रस्त्यांचे उद्घाटन आणि विकासाच्या दाव्यांची जोरदार चर्चा, तर दुसऱ्या बाजूला मुंबईपासून अवघ्या 80 किलोमीटर अंतरावर एका गर्भवती महिलेचा रस्ताच नसल्याने चादरीची झोडी करून रुग्णालयात नेण्याची वेळ आली। खालापूर तालुक्यातील उंबरनेवाडीतील हे वास्तव विकासाच्या दाव्यांवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे। पहिल्याच पावसात राज्यातील अनेक ठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडले, काही ठिकाणी पूल आणि बांधकामांचे भाग कोसळले आणि विकास कामांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले। मात्र या राजकारणाच्या पलीकडे रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील उंबरनेवाडीमधून समोर आलेलं चित्र अनेक अस्वस्थ करणारे प्रश्न विचारत आहे। मुंबईपासून अवघ्या 80 किलोमीटर अंतरावर असलेल्या या आदिवासी वाडीत आजही पक्का रस्ता नाही, वीज नाही आणि मूलभूत सुविधांचाही अभाव आहे। उंबरने पिरकवाडी आणि आरकवाडीसह परिसरातील अनेक वाड्या आजही विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असल्याचं वास्तव समोर आलं आहे। याच उंबरनेवाडीतील अनंता पारधी यांच्या गर्भवती पत्नीला प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल करायचं होतं, मात्र रस्ता नसल्यानं ग्रामस्थांनी चादरीची झोडी तयार केली आणि त्या झोडीतून महिलेला खडतर पायवाट ओलांडत चौक येथील रुग्णालयात नेलं। उंबरने ते चौक हा मार्ग नावालाच रस्ता आहे। मुसळधार पावसामुळे ती पायवाटही वाहून गेली। मोठमोठे दगड, चिखल, ओढे आणि घसरडा मार्ग पार करत ग्रामस्थांनी जीव धोक्यात घालून गर्भवती महिलेला सुरक्षितपणे रुग्णालयात पोहोचवलं। विशेष म्हणजे नवी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या मोरबे धरणापासून काही किलोमीटर अंतरावर आणि माथेरानच्या डोंगर रांगाच्या कुशीत ही वस्ती आहे। मात्र स्वातंत्र्याला अनेक दशके उलटल्यानंतरही या भागात रस्ता, वीज आणि आरोग्य सेवा यांसारख्या मूलभूत सुविधा अद्याप पोहोचलेल्या नाहीत। या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। विकासाच्या मोठमोठ्या घोषणा केल्या जात असताना एका गर्भवती महिलेला जोडीतून रुग्णालयात न्यावे लागत आहे। ही बाब दुर्दैवी असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली। विकासाच्या दाव्यांमध्ये आणि गावातील वास्तव नेमकं किती अंतर आहे याचं हे चित्र बोलकं उदाहरण आहे। आता या भागाला मूलभूत सुविधा कधी मिळणार हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे।